साताऱ्यातील वाडेगाव आणि पाटकळ गावच्या हद्दीमध्ये जो कनेर डावा कालवा गेलेला आहे, या डाव्या कालव्याला आज मध्यरात्रीच्या सुमारास मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळत आहे। आता सध्या जर पाहिलं तर लाखो लिटर पाणी जे आहे ते या कालव्यातून बाहेर शेतीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मोठं भगदाड जे आहे ते या ठिकाणी पडलेलं आहे। खरं तर वारंवार याबाबतच्या सूचना ज्या आहेत ते या ठिकाणचं जवळचंच एक वासोळे गाव जे आहे या गावानं देखील निवेदनाद्वारे संबंधित प्रशासनाला दिलं होतं, मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं पाहायला मिळत आहे। कारण मोठ्या स्वरूपात मोठं नुकसान जे आहे ते खालील शेतीचं या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, नेमकं याविषयी काय सांगाल तुम्ही? जवळजवळ 1 महिना झाला आम्ही निवेदन दिलेलं की हा कालवा फुटू शकतो आणि तसे आम्ही त्यांना फोटो वगैरे पण दाखवले होते संबंधित अधिकाऱ्यांना, तर त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही। आणि आज बघताय तुम्ही काय हाल झाले ते सगळं। आमचं तर अर्धा एकरच क्षेत्र गेलंय, पण खाली कित्येक शेतकरी असतील की त्यांचे बरेच असं नुकसान झालेलं आहे। नाही, पण आपलं क्षेत्र काय खाली आहे का? ह्याच्यामध्ये काय कोणतं क्षेत्र होतं? काय आम्ही आता पीक होतं, ऊस होता आणि लागणीचा ऊस होता, तर सगळा गेलेला आहे, सगळं वाहूनच गेले, पूर्ण पाणीच आहे त्या क्षेत्रामध्ये। 1 मिनिट मला एक सांगा, तुम्ही निवेदन स्वतः दिलं होतं हो, आमच्या नेमकं काय झालेलं विषय ते सांगा। इथं आम्ही स्मशानभूमीमध्ये जे आमचे तर मैत झालं होतं त्यावेळेला इथं आलो आम्ही, याचा व्हिडिओ केल्यानंतर ते साहेबांना दाखवलं ते म्हटलं ठीक आहे, बघतो आम्ही, करतो। त्याच्यावरती त्यांनी काही केलं, 1 महिना होऊन गेला की पाणी म्हणजे मोठं पाणी वाहत होतं। बोललो कॅनल कधी आधी ह्याचं लिकेज होतं असं काय होतं? हो, लिकेज झालं होतं। लिकेज झालेलं आम्ही त्यांना सांगत होतो, लिकेज झालेलं दाखवलं आम्ही त्या लोकांना। त्याच्यावरती ते बोलले करतो आम्ही, बघतो, पण काही त्याच्यावर त्यांनी प्रशासनाने काही केलेलं नाही। मला एक सांगा, अंदाज काय असेल, किती क्षेत्र असेल साधारणतः खाली, की खाली आता पिकं कोणकोणती असू शकतात? ऊस आहे, काही बाकीचे इतर गहू आहे, अशी हरभरा आहे, असे भरपूर पिकं इथं खालपतून। आता वाडेगाव तर बहुतेक ह्या बाजूनं वाड्याची बाजू तर बऱ्यापैकी येतो वाहून गेलेली। नक्कीच, काय थोडक्यात सांगाल, तुमचं काय क्षेत्र होतं? माझं हरभरा पीक होतं, अर्धा एकर क्षेत्र होतं, जवळजवळ 15 गुंठ्याच्या आसपास जरी पाणी साठलेलं आहे। आणि हरभरा पीक हे असे पाणी जर त्याला लागलं तर ते ओंबळून जातं आणि ते नुकसान भरपाई सारखं नाहीये ते। आणि आता माती तर वाहून गेलेलीच आहे रानातली, त्याचं एक मिळावं हीच विनंती आहे। आणि बाकीच्या क्षेत्राच्या ऊसाच्या ह्यांचं सगळ्यांचं क्षेत्रांचं नुकसान झालेलंच आहे, बाकीच्या शेतकऱ्यांचं। आणि जे काही विहिरी आहेत ते विहिरीचं बी पाणी शिरून मोटरींचं नुकसान बरंच झालेलं आहे खाली, त्याचाही पंचनामा सदर त्यांनी करावा। नक्कीच, खरं तर खूप मोठं असं नुकसान जे आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय। खरं तर याबाबत 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी जे लिकेज होतं याबाबतचं निवेदन जे आहे ते ग्रामस्थांनी दिले होतं, मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणचे ग्रामस्थ करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं कुठेतरी प्रशासनातील जे अधिकारी याबाबत आहेत दोषी, यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेख, संतोष नालवडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।